नमस्कार. विज्ञानयात्री पिएरे क्युरी यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री पियर क्युरी हे फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि सन 1903 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराची मानकरी. तसेच स्फटिकशास्त्र आणि चुंबकत्व या विषयातील एक अग्रणी शास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. हेनरी बेक्वेरेल यांच्यासोबत पियर क्युरी आणि मेरी क्युरी या विवाहित जोडप्याला रेडिओ ॲक्टिव्हिटी किरणोत्सार क्षेत्रातील संशोधनासाठी सन 1903 सालचे भौतिकशास्त्र शाखेचे नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. पियर क्युरी यांचा जन्म दिनांक 15 मे 1859 रोजी पॅरिसमध्ये झाला. ते अल्सेसमधील ह्युगनॉट वंशाचे डॉक्टर युजीन क्युरी आणि सोफी क्लेअर डेपोली यांचे पुत्र होते. त्यांचे शिक्षण त्यांच्या वडिलांनीच केले आणि वयाच्या 16व्या वर्षीच त्यांनी गणित आणि भूमितीमध्ये तीव्र प्रावीण्य दाखवले. सन 1878 क्युरीने सोर्बोन येथील विज्ञान विद्याशाखेतून भौतिकशास्त्र लायसन्स मिळवले आणि सन 1882 प्रयोगशाळा प्रात्यक्षिककर्ता म्हणून काम केले. जेव्हा ते ESPCI पॅरिस येथील विद्याशाखेत सामील झाले, 1895 क्युरी यांना सॉर्बेनमधून DSc पदवी मिळाली आणि त्यांची भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या डॉक्टरेटसाठी सादर केलेल्या साहित्यामध्ये चुंबकत्वावरील त्यांच्या संशोधनाचा समावेश होता. सन 1900 त्यांना विज्ञान विद्याशाखेचे प्राध्यापक म्हणून पदोन्नती मिळाली आणि सन 1904 ते ट्युटुलर प्रोफेसर या पदासाठी त्यांची पदोन्नती झाली. सन 1880 पियर क्युरी आणि त्यांचा मोठा भाऊ जॅक यांनी दाखवून दिले की जेव्हा स्फटिक दाबले जातात तेव्हा विद्युत विभव निर्माण होते. म्हणजेच पायझो इलेक्ट्रिसिटी या कामात मदत करण्यासाठी त्यांनी पायझो इलेक्ट्रिक क्वार्ट्ज इलेक्ट्रोमीटरचा शोध लावला. सन 1881 उलट परिणाम दाखवून दिला की विद्युत क्षेत्राच्या संपर्कात आल्यावर स्फटिकांना विकृत केले जाऊ शकते. आता जवळजवळ सर्व डिजिटल इलेक्ट्रॉनिक सर्किट क्रिस्टल ऑसिलेटरच्या स्वरूपात यावर अवलंबून आहेत. चुंबकत्वावरील त्यानंतरच्या कामात त्यांनी क्युरी स्केलची व्याख्या केली. या कामात तराजू, इलेक्ट्रोमीटर इत्यादी नाजूक उपकरणांची देखील समावेश होता. चुंबकत्वावरील त्यांच्या प्रसिद्ध डॉक्टरेट अभ्यासापूर्वी क्युरीने चुंबकीय गुणांक मोजण्यासाठी एक अत्यंत संवेदनशील टॉर्शन बॅलन्स तयार करून तो परिपूर्ण बनवला. या उपकरणातील विविध प्रकारांचा वापर त्या क्षेत्रातील भविष्यातील संशोधकाकडून सामान्यपणे केला गेला. त्यांनी त्यांच्या डॉक्टरेट प्रबंधासाठी फेरोमॅग्नेटिझम, पॅरामॅग्नेटिझम, डायमॅग्नेटिझम यांचा अभ्यास केला आणि पॅरामॅग्नेटिझमवर तापमानाचा होणारा परिणाम त्यांनी शोधून काढला, जो आता क्युरीचा नियम म्हणून ओळखला जातो. क्युरीच्या नियमात पदार्थ स्थिरांक क्युरी स्थिरांक म्हणून ओळखला जातो. त्यांनी हेही शोधून काढले की फेरोमॅग्नेटिक पदार्थ एक क्रांतिक तापमान संक्रमण दर्शवितात, ज्याच्यावर ते पदार्थ त्यांचे फेरोमॅग्नेटिक वर्तन गमावतात. हे आता क्युरी तापमान म्हणून ओळखले जाते. क्युरी तापमानाचा उपयोग प्लेट टेक्टॉनिक्सचा अभ्यास करण्यासाठी, हायपोथर्मियावर उपचार करण्यासाठी, कॅफीन मोजण्यासाठी आणि बाह्य अवकाशातील चुंबकीय क्षेत्र समजून घेण्यासाठी केला जातो. क्युरी हे एक मापन एकक आहे जे किरणोत्सर्गी पदार्थांच्या नमुन्याची तीव्रता वर्णन करण्यासाठी वापरले जाते. सन 1910 रेडिओलॉजी काँग्रेसने मेरी आणि पियर क्युरी यांच्या नावावरून या एककाचे नाव ठरवले. क्युरीने जे मांडले ते आता क्युरी असममिती तत्व म्हणून ओळखले जाते. एखाद्या भौतिक परिणामामध्ये त्याच्या कार्यक्षम करण्याशिवाय असममिती असू शकत नाही. उदाहरणार्थ
शून्य गुरुत्वाकर्षणातील वाळूच्या यादृच्छिक मिश्रणात कोणतीही असममिती नसते. गुरुत्वाकर्षण क्षेत्र लागू करा आणि क्षेत्रांच्या दिशेमुळे एक असममिती निर्माण होते. मग वाळूचे कण खोलीनुसार घनता वाढवत स्ववर्गीकृत होऊ शकतात, परंतु ही नवीन रचना वाळूच्या कणांच्या दिशात्मक मांडणीसह प्रत्यक्षात त्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राच्या असममितीला प्रतिबिंबित करते, ज्यामुळे हे विलगीकरण होते. क्युरीने आपल्या पत्नीसोबत पोलोनियम आणि रेडियम वेगळे करण्याचे काम केले. त्यांनी सर्वप्रथम रेडिओ ॲक्टिव्हिटी हा शब्द वापरला आणि ते त्याच्या अभ्यासातील अग्रणी होते. मेरी क्युरीच्या प्रसिद्ध डॉक्टरेट कार्यासह त्यांच्या कामात पियर आणि त्यांचा भाऊ जॅक क्युरी यांनी तयार केलेले संवेदनशील पिझोइलेक्ट्रिक इलेक्ट्रोमीटरचा वापर करण्यात आला. पियर क्युरी, मेरी क्युरी आणि एम.जी. बोमोंट यांनी रेडियम आणि पोलोनियम यांचा शोध लावला आणि याबद्दल दिनांक 26 डिसेंबर 1898 रोजी प्रकाशित केलेल्या शोध निबंधाला अमेरिकन केमिकल सोसायटीच्या रसायनशास्त्र शाखेच्या इतिहास विभागाकडून केमिकल ब्रेकथ्रू अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार 2015 मध्ये ESPSI पॅरिसटेक अधिकृतपणे एकोल सुपेरियर डी फिजिक ATD चिमी इंडस्ट्रियल डी विले डी पॅरिस याला प्रदान करण्यात आला. सन 1903 मध्ये क्युरी दाम्पत्यांचा कार्याचा सन्मान करण्यासाठी रॉयल सोसायटीने पियरला त्यांचे संशोधन सादर करण्यासाठी आमंत्रित केले. मेरीला व्याख्यान देण्याची परवानगी नव्हती, म्हणून जेव्हा पियर त्यांच्या संशोधनावर बोलत होते तेव्हा लॉर्ड केल्विन तिच्या बाजूला बसले. यानंतर केल्विनने पियरसाठी स्नेहभोजन आयोजित केले. लंडनमध्ये असताना पियर आणि मेरी यांना रॉयल सोसायटीचे डेवी पदक प्रदान करण्यात आले. सन 1903 मध्ये पियर आणि मेरी क्युरी तसेच हेनरी बेक्वेरेल यांना किरणोत्सर्गावरील त्यांच्या संशोधनासाठी भौतिकशास्त्र शाखेतील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. क्युरी आणि त्यांचा एक विद्यार्थी अल्बर्ट लॅबोर्ड यांनी रेडियम कणामधून उष्णतेचे सतत उत्सर्जन ओळखून अणुऊर्जेचा पहिला शोध लावला. क्युरी यांनी किरणोत्सर्गी पदार्थांच्या किरणोत्सर्गी उत्सर्जनाचा देखील अभ्यास केला आणि चुंबकीय क्षेत्रांचा वापर करून ते दाखवून दिले की काही उत्सर्जन धनप्रभारित, काही ऋणप्रभारित, काही उदासीन होते. हे अल्फा, बीटा, गॅमा किरणोत्सर्गाशी संबंधित आहे. पियर क्युरी यांनी किरणोत्सर्गी क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले आणि अणुऊर्जेच्या पायाभरणीत महत्त्वाची भूमिका बजावली. पियर क्युरी आणि मेरी क्युरी यांनी पीच ब्लेंड या खनिजातून रेडियम आणि पोलोनियम हे किरणोत्सर्गी घटक वेगळे केले. पियर आणि मेरी क्युरी यांनी किरणोत्सर्गाचा सिद्धांत विकसित केला, ज्याद्वारे अणूमध्ये प्रचंड साठवलेली असते हे ऊर्जा साठवलेली असते हे सिद्ध झाले. रेडियमच्या शोधाने अणू हा अविभाज्य नसून तो विभाज्य आहे आणि त्याचे रूपांतर होऊ शकते हे सिद्ध केले. त्यांच्या संशोधनाचा वापर कॅन्सरच्या उपचारात रेडिओथेरपी एक वरदान म्हणून वापरला गेला. पियर क्युरी यांनी मेरी क्युरीसोबत मिळून विज्ञान क्षेत्रात क्रांती घडवून आणली. पियर आणि मेरी क्युरी यांची मुलगी इरेन आणि त्यांचे जावई फ्रेडरिक जोलिओ क्युरी हे देखील किरणोत्सर्गाचा अभ्यासात गुंतलेले भौतिकशास्त्रज्ञ होते आणि त्या प्रत्येकाला त्यांच्या कार्यासाठी नोबेल पारितोषिक मिळाले. क्युरीची दुसरी मुलगी ईव हिने तिच्या आईचे एक प्रसिद्ध चरित्र लिहिले. ती क्युरी कुटुंबातील एकमेव सदस्य होती जी भौतिकशास्त्रज्ञ बनली नाही. ईवने हेनरी रिचर्डसन लॅबुइस ज्युनियर याच्याशी लग्न केले, ज्यांना सन 1965 मध्ये युनिसेफच्या वतीने नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. पियर आणि मेरी क्युरी यांची नात हेलेन लँगेविन जोलिओ पॅरिस विद्यापीठात अणुभौतिकशास्त्राची प्राध्यापिका आहे आणि त्यांचा नातू पियर जोलिओ, ज्याचे नाव पियर क्युरी यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे, तो एक प्रसिद्ध जैव रसायनशास्त्रज्ञ आहे. क्युरी दाम्पत्याला अपघाताने आणि स्वेच्छेने रेडियममुळे भाजले होते
आणि त्यांचे संशोधन करत असताना ते मोठ्या प्रमाणात किरणोत्सर्गाच्या संपर्कात आले होते. त्यांना किरणोत्सर्जन्य आजार झाला आणि सन 1934मध्ये मेरी क्युरी यांचा किरणोत्सर्गामुळे झालेल्या ॲप्लॅस्टिक ॲनिएमामुळे मृत्यू झाला. आजही सन 1890च्या दशकातील त्यांचे सर्व कागदपत्रे, अगदी त्यांच्या स्वयंपाकाची पुस्तकेसुद्धा किरणोत्सर्गी आहेत. त्यांची प्रयोगशाळेतील पुस्तके विशेष शिशाच्या पेट्यामध्ये ठेवलेली आहेत आणि ज्या लोकांना ते पाहायचे आहेत त्यांना संरक्षक कपडे घालावे लागतात. यापैकी बहुतेक वस्तू बिब्लिओथिक नॅशनल डी फ्रान्स येथे आढळतात. जर पियर क्युरी यांचा अपघात मृत्यू झाला नसता तर त्यांची पत्नी, त्यांची मुलगी इरेन आणि त्यांचा पती फ्रेडरिक जोलिओ यांच्याप्रमाणे त्यांचाही अखेरीस किरणोत्सर्गाच्या परिणामामुळे मृत्यू झाला असता. दिनांक 19 एप्रिल 1906 रोजी क्वाय दे कोंटी येथे पावसात व्यस्त रू डॉफिन ओलांडताना पियर क्युरी यांचा पाय घसरला आणि एका जाड घोड्याने ओढलेल्या गाडीखाली त्यांचे शरीर आले. एक चाक त्यांच्या डोक्यावरून गेले, ज्यामुळे त्यांच्या कवटीला तडा गेला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. पियर क्युरी हे फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि सन 1903 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. ते भौतिकशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ आणि क्रिस्टलोग्राफीचे प्रणेते होते. हेनरी बेकवेल यांच्यासोबत पियर क्युरी आणि मेरी क्युरी या दाम्पत्याला रेडिओ ॲक्टिव्हिटी किरणोत्सार क्षेत्रातील संशोधनासाठी सन 1903मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांनी पोलोनियम आणि रेडियम शोधून वैद्यकीय शास्त्रात, विशेषतः कर्करोगाच्या उपचारात क्रांती घडवून आणली. त्यांचा जन्म दिनांक 15 मे 1859 रोजी पॅरिसमध्ये झाला. त्यांनी मेरी क्युरी यांच्यासोबत पीच ब्लेंड या खनिजातून रेडियम आणि पोलोनियम हे किरणोत्सर्गी पदार्थ वेगळे केले. त्यांनी चुंबकत्वावर मोठे काम केले, ज्याला क्युरी नियम म्हणून ओळखले जाते. दिनांक 19 एप्रिल 1906 रोजी पॅरिसमध्ये एका अपघातात पियर क्युरी यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी मेरी क्युरी यांनी त्यांचे संशोधन कार्य सुरू ठेवले आणि विज्ञानातील क्युरी हे कुटुंब इतिहासात अजरामर झाले. विज्ञानात्री पियर क्युरी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. शोध संदर्भासाठी यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे, यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवन निष्ठा. धन्यवाद.